वैदेही आणि समीर यांचं लग्न 10 वर्षापूर्वी झालं होतं. त्यांचा प्रेमविवाह होता. कॉलेजमध्ये असताना ते एकमेकांना भेटले व त्यांचं नातं परिपक्व झालं आणि आयुष्यभर एकत्र राहता यावं म्हणून त्यांनी लग्न केलं. संसाराला सुरुवात झाली. दोघेही एकमेकांवर नितांत प्रेम करणारे, पण वेळेनुसार सर्व काही बदलत गेलं. सुरुवातीचं नातं, सुरुवातीचे क्षण फार सुंदर होते. ते त्यांनी मनापासून जगले होते. तेव्हा एकत्र बाहेर जाणं, एकत्र वेळ घालवणं, गप्पा मारणं, फोटोमध्ये बंद झालेली आठवण देखील सुखद क्षण त्यांनी जपले होते. लग्नानंतर काही वर्षांनी त्यांना एक गोंडस मुलगी रुचिरा झाली. तिच्यामुळे संसाराला पूर्णत्व आलं. त्याचबरोबर जबाबदाऱ्या देखील वाढत गेल्या आणि नात्याचं खरं परीक्षण तेव्हाच होतं जेव्हा परिस्थिती बदलते. समीर एका मोठ्या कंपनीत कामाला होता. वेळेनुसार त्याचे कर्तव्य, जबाबदाऱ्या वाढली आणि त्याचसोबतच त्याचं घराकडे दुर्लक्ष देखील व्हायला लागलं होतं. सुरुवातीला फक्त थोड्या वेळासाठी त्यांच्यातील बोलणं कमी झालं, पण नंतर हळूहळू तो दुरावा वाढत गेला. समीर वैदेहीला मोकळेपणाने काही सांगायचा नाही की तो वैदेही व रुचिराला देखील वेळ देत नसे. तेव्हा काळजीने वैदेही त्याला विचारायची की काही त्रास आहे का, काही प्रॉब्लेम आहे का, मी काही चुकले का, पण तो नेहमीच गप्प राहायचा. वैदेहीच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे कधीच नव्हतं. पण वैदेही मात्र सतत वाट पाहायची. तो कधीतरी बोलेल, काहीतरी बोलेल. ती वाट पाहायची. त्याच्या मोकळ्या वेळेची, तिच्या हातातून नकळत सुटलेल्या त्या स्पर्शाची, त्याच्या डोळ्यात उरलेल्या त्या प्रेमाच्या सावलीची. पण प्रत्येक वेळी निराशा पदरी पडत होती. त्यामुळे वैदेहीसुद्धा आतून तुटत चाललेली होती. पण तरीही ती रुचिराकडे पाहून संसार टिकवण्यासाठी मनात एक आशा घेऊन त्याच्या प्रतीक्षेत होती. एक दिवस वैदेहीच्या मैत्रिणीने सांगितलं की अलीकडे समीर कोणत्यातरी नवीन मुलीबरोबर नेहमीच दिसतो. त्यांच्यात फार जवळीक वाटते. तेव्हा सुरुवातीला वैदेहीने हे मान्य केलं नाही. तिने ते नाकारलं आणि म्हणाली, "नाही, माझा समीर असं काही करणार नाही." असं बोलून तिने स्वतःची समजूत काढली. पण मग काही दिवसांनी तीच मैत्रीण तिला एक दिवस फोटो दाखवते. एकत्र हातात हात घालून फिरताना, हसत बोलत जात असताना ते फोटो पाहून. तेव्हा मात्र वैदेही हादरते. मग ती त्याच दिवशी समीरसोबत बोलायचं ठरवते. रात्री ती त्याच्यासोबत बोलायला जाते. नेहमीप्रमाणे समीर ऑफिसमधून उशिरा येतो. घरात शांतता असते. वैदेही शांतपणे विचारते, "कोण आहे ती मुलगी, जिच्यासोबत अलीकडे तू वेळ घालवत आहेस?" समीर तिची नजर चुकवतो आणि उत्तर देतो, "लवकरच आम्ही लग्न करणार आहोत. ती माझी होणारी बायको आहे." आता वैदेहीच्या डोळ्यात अश्रू येतात. ती बोलते, "तुझी बायको म्हणजे? मी कोण आहे? आणि माझ्यासोबतही तू लग्न केलं आहेस की फक्त जबाबदारी होती का तुझ्यासाठी? तू माझ्यासोबत असा कसा वागू शकतोस?" समीर शांतपणे म्हणतो, "आता आपल्या नात्यात काही राहिलेलं नव्हतं. मला आता तुझ्यासोबत राहण्याचा कंटाळा आला आहे." ती म्हणते, "मग सांगायचं नव्हतं का? मी स्वतःहून तुझ्यापासून लांब गेले असते. तू अशी पळवाट का शोधलीस? माझ्यासोबत राहण्यासाठी मी तुला कधीच जबरदस्ती केली नसती, पण तू धोका दिला आहेस. आता माझा माणसांवरचा व प्रेमावरचा देखील विश्वास उडाला आहे." असं बोलून वैदेही रडतच तेथून निघून जाते. दुसऱ्या दिवशी वैदेही मुलीसोबत तिच्या माहेरी जाते. तिचं आयुष्य आता एका नव्या वळणावर येऊन थांबलं होतं. माहेरी गेल्यावर तिथे तिचे आईवडील तिला आधार देतात, पण तिच्या मनातील घालमेल ती लपवून ठेवते. कोणालाच काही ती दाखवून देत नाही. तिच्या मनात फक्त एकच प्रश्न पडतो की मी इतकं प्रेम केलं, विश्वास दिला, तरी का हे असं घडलं? त्याला मला फसवावंसं का वाटलं? पण कोणत्याच प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे नव्हतं. काही महिन्यानंतर वैदेही स्वतःला सावरते. तिच्या कामाला सुरुवात करते. ती एके ठिकाणी नोकरी करते. खरं तर तिने स्वतःचा आत्मसन्मान जपला होता. परिस्थितीला ओळखून त्यावर मात केली होती आणि त्याच दिशेने तिची आता वाटचाल देखील सुरू होती. आता रुचिराला सांभाळणं, तिला चांगलं शिक्षण देणं, तिचं बालविश्व जपणं हे तिचं जीवन होऊ लागलं होतं. ती आता आपल्या लेकीसाठी प्रत्येक क्षण नव्याने जगत होती. एक दिवस समीर तिला भेटायला येतो. रुचिराला भेटतो आणि वैदेहीला म्हणतो, वैदेही, तुझ्याशिवाय सर्व काही अपूर्ण वाटत आहे. तुझ्या असण्याची सवय झाली होती, पण आता तू नसण्याची भीती वाटते. मी भरकटलो होतो, मी चुकलो, मला माफ करशील का?" त्यावर वैदेही शांतपणे म्हणते, "खरं तर तुझं चुकणं माझं आयुष्य बदलून गेलं आहे. तुझ्या त्या निर्णयाने मी स्वतःसाठी जगायला शिकले आहे. माझं विश्व आता तुझ्यात नाही, तर माझ्या मुलीत आहे. म्हणूनच मी परत मागे वळणार नाही.
तू वाट चुकलास आणि मी नव्याने चालायला शिकून गेले. आणि आता मला तुझी नाही तर माझी गरज आहे. मी स्वतःला सावरलं आहे. त्या सर्वातून बाहेर पडून स्वतःची नवीन ओळख, नवी सुरुवात केली आहे. हे ऐकून समीर गप्प मान खाली घालून लाजेने उभा असतो. पुढच्या क्षणी वैदेही दरवाजा उघडते आणि म्हणते, तुला क्षमा आहे, पण परत कधीही आमच्या आयुष्यात तुला स्थान नाही. मग तोही निशब्दपणे तेथून निघून गेला. खरं तर वैदेहीचे नवीन आयुष्य, नवी विश्वास, आत्मविश्वास आणि एका नव्या नात्याची परीक्षा होती. माहेरचं घर तिच्यासाठी सुरक्षित होतं, पण तिच्या आत्म्यासाठी अजून काहीतरी अपूर्ण होतं. स्वतःचा आवाज, स्वतःचं अस्तित्व तिने जपलं. तिने रुचिराला चांगल्या शाळेत घातलं. ती सकाळी जॉबला जायची, संध्याकाळी घरी परत यायची, मुलीचा अभ्यास घ्यायची, तिच्यासोबत वेळ घालवायची. कारण आई-वडील म्हणून दोन्हीही भूमिका ती पार पाडायची. आणि रात्री छंद म्हणून कविता लिहायची, तर कधी मनातील भावना डायरीत शब्दात व्यक्त करायची, तर कधीतरी ती रात्री बाल्कनीत उभी राहायची. शांत शहराकडे, त्या प्रकाशाकडे पाहायची आणि स्वतःशीच बोलायची की मी परत मागे वळणार नाही, त्या वाटेवर कधीच जाणार नाही. पण मी पुन्हा प्रेम करू शकेन का? पुन्हा आयुष्याची नवी सुरुवात होईल का? त्या दरम्यानच एक दिवस तिच्या ऑफिसमध्ये एक नवीन व्यक्ती आला, प्रमोद. तसा शांत व स्वतःच्याच विचारात हरवलेला, पण डोळ्यात खूप काही साठलेलं होतं त्याच्या. त्याची नजर पहिल्या भेटीत काहीही विशेष वाटली नाही, पण हळूहळू तो बोलू लागला, व्यक्त होऊ लागला आणि पुढील काही महिन्यातच वैदेही आणि रुचिराचा जवळचा तो मित्र झाला. प्रमोद एक दिवस गप्पामध्ये म्हणाला, वैदेही मॅडम, तुम्ही इतकी शिस्तबद्ध आणि काटेकोरपणे राहता. कधी मनातलं काहीही बोलत नाही. त्यावर वैदेही हसली आणि बोलून गेली, मी बोलले असते तर मी तुटले नसते, पण तुटल्यावर तर माणूस खूप काही शिकून जातो. प्रमोद गप्प झाला. आता त्यांच्यात मैत्रीचं नातं निर्माण झालं होतं. त्याने काही दिवसांनी वैदेहीला हे सांगितलं की मी देखील एक घटस्फोटित आहे, कारण बायकोने तिच्या पहिल्या प्रेमाचा स्वीकार करून घर सोडलं होतं. त्यानंतर मी खूप दिवस स्वतःपासूनच हरवलो होतो. मला माझीच ओळख नव्हती, पण एका टप्प्यावर येऊन मी स्वतःला त्यातून बाहेर काढलं आणि आज स्थिर जीवन नसेल कदाचित, पण स्वतःसाठी जगत आहे. त्या रात्री वैदेही एकटीच स्वतःशी बोलत होती. ती स्वतःलाच विचारत होती, आपण दोघे एकाच वळणावरचे प्रवासी आहोत का? दोघंही प्रेमात फसलेलो, पण अजूनही प्रेमावर विश्वास ठेवणारे. पण पुन्हा प्रेम होऊ शकतं का? नव्याने आयुष्याची सुरुवात विश्वासाने करता येईल का? हळूहळू वैदेही आणि प्रमोदमध्ये संवाद वाढू लागले. ते आता एकमेकांच्या वेदना, दुःख समजून घेऊ लागले. एकमेकांचं हास्य जपायला लागले आणि रुचिरा देखील प्रमोदशी सहजपणे वागायला लागली होती. आणि एक दिवस तिने थेट वैदेहीला विचारलं की प्रमोद सर आपल्यासोबत नेहमी असतात, ते आपल्या घरातल्याप्रमाणेच वागतात, तर ते आपले काय लागतात? वैदेहीच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. त्या प्रश्नाने मनाचा कोपरा हलवून गेला आणि तेव्हा मुलीला काहीच उत्तर ती देऊ शकली नाही. पण ती त्या रात्री उशिरापर्यंत विचार करत बसली. दुसरं प्रेम हे पहिल्या प्रेमाची जागा घेण्यासाठी असतं का? की ते त्या जखमावर फुंकर घालण्यासाठी असतं? एक दिवस प्रमोदने तिला सरळ विचारलं, वैदेही, मी तुझा हात मागत नाही, मी तुझी साथ मागतो आहे. मला तुझा जीवनसाथी कमी, पण तुझ्या जीवनातील सहप्रवासी व्हायचा आहे. आपण आपला नवा संसार नाही, पण एकत्र शांततेने जगणं शक्य आहे का? वैदेहीच्या शांतपणे डोळ्यातून पाणी वाहत होतं. ती म्हणाली, मी अजूनही तुटलेली आहे, मी अपूर्ण आहे आणि मी कधी पूर्ण होईन याची मला कल्पना नाही. त्यावर तो म्हणाला, माझी गरज तुला पूर्ण करायला नाही, तर तुझ्या अपूर्णतेसोबत चालत राहायला आहे. त्या क्षणी वैदेहीच्या मनात एक नवं पान उलगडलं. त्याच्या शब्दाने तिला जीवनाकडे, त्या नात्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन गवसला. कारण समीरने तिचं आयुष्य अर्धवट सोडलं होतं, पण प्रमोद तिचं अधुरं मन देखील स्वीकारायला तयार होता. काही महिन्यांनी रुचिराच्या वाढदिवसाच्या दिवशी तिघे एकत्र फोटो काढत होते. रुचिराने अगदी नकळतपणे दोघांचे हात एकत्र धरले आणि म्हणाली, माझ्या आयुष्यात एक आई आहे आणि एक बाबा सारखा मित्र आहे. त्याच्याकडे पाहून तर मला खूप वडिलांप्रमाणे आधार वाटतो. त्यानंतर मग मात्र वैदेहीने त्या दिवशी स्वतःशीच कबूल केलं की हो, मला माझ्या आयुष्याची नव्याने सुरुवात करायची आहे, जेथून कोणीतरी मला अर्धवट सोडून निघून गेलं होतं. त्या पुढचा प्रवास मला अशा व्यक्तीसोबत करायचा आहे, ज्याला खरंच भावनांची व माझी किंमत असेल. मी तुटूनही पुन्हा प्रेम केलं आहे. थोड्या बिथरलेल्या मनाने जरी का होईना, पण प्रेम हे विश्वासाने निवडलं आहे. कधीकधी दुसरी संधीसुद्धा आपल्याला नवीन वाट दाखवते. त्या वाटेवर आपल्याला चालायला हवं.
त्यानंतर त्यांनी अगदी साध्या पद्धतीने जवळच्या लोकांच्या साक्षीने लग्न केलं. वैदेहीचं आयुष्य आता तिच्या स्वतःच्या निर्णयाने बदलत होतं. प्रेमाने, आत्मसन्मानाने आणि शांततेने तिच्या आयुष्यात बदल घडत होते. रुचिरा आता मोठी होत होती. तिचं कॉलेजचं शिक्षण सुरू झालं. तिच्या डोळ्यात आत्मविश्वास होता. ती मुलगी आईसारखी संयमी आणि प्रमोदच्या प्रेमळ स्वभावाचा प्रभाव असलेली. कॉलेजमध्ये ती नेहमी टॉपवर होती. पण तिची खरी ओढ तर डायरी, कविता लिहिण्याकडे होती. जेव्हा वैदेही नेहमी तिच्या डायऱ्या वाचताना म्हणायची की, रुचिरा, तू तर माझ्याही पुढे गेलीस गं, तेव्हा मग दोघेही खट्याळपणे हसायच्या. एक दिवस कॉलेजमधून घरी आल्यावर रुचिरा फार शांत होती. तेव्हा वैदेहीला जाणवलं होतं की तिची मुलगी हसरी असली तरी काहीतरी लपवत आहे. रात्री जेवणानंतर वैदेही तिच्या खोलीत गेली आणि म्हणाली, काय गं, अलीकडे तू इतकी शांत शांत का असतेस? रुचिरा थोडा वेळ गप्प राहिली. मग बोलली, आई, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. माझा एक मित्र आहे सोहम. आमच्यात आधी मैत्री होती आणि आता थोडं त्या पलीकडे वाटायला लागलं आहे. काहीतरी विशेष वाटतं आहे, पण थोडी भीतीही वाटते. हे ऐकून वैदेहीचं मन क्षणभर बिथरलं. तिचा चेहरा कोरडा झाला, पण तिने स्वतःला सावरलं आणि हसतच बोलली, किती किती विशेष? रुचिरा थोडी लाजली आणि थोडी गंभीर होत बोलू लागली, पण आई, तुझं आणि बाबांचं काय झालं ते आठवतं आणि मग मी घाबरते. कधी वाटतं मी सुद्धा पुढे जाऊन अशीच एकटी पडणार तर नाही ना? वैदेही तिच्या मुलीच्या शेजारी बसली. तिच्या केसातून हात फिरवत म्हणाली, प्रेमात चुकणं म्हणजे प्रेम चुकीचं नसतं, तर प्रेमात माणसाची निवड किंवा मग विशिष्ट माणूस चुकीचा असतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तू स्वतःला विसरून प्रेम करशील तर नक्कीच तू स्वतःला हरवशील. आणि जर स्वतःची किंमत कायम ठेवून प्रेम केलंस तर कुणीच तुला दुखावू शकणार नाही. तुझ्या भावनेचा अपमान कोणी करू शकणार नाही. रुचिरा हसली, पण तिच्या डोळ्यात अजूनही एक प्रश्न होता. माझं प्रेम खरंच शाश्वत असेल का? काही महिन्यांनी सोहम त्यांच्या घरी आला. प्रमोदने त्याला विचारलं, तू काय करतोस? तो नम्रपणे सांगितला, माझं सध्या शिक्षण चालू आहे आणि रुचिरा माझी प्रेरणा आहे. तिच्या शब्दातून मी अनेक स्वप्न पाहिली आहेत. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. प्रमोद हसला, पण वैदेही शांत होती. त्यांच्यामध्ये औपचारिक गप्पा झाल्या. सोहम घरी निघून गेला. वैदेही आज कितीतरी महिन्यांनी रात्री एकटी बसून डायरी लिहित होती. रुचिराच्या डोळ्यात मला माझा भूतकाळ दिसतो. प्रेमाची ती पहिली ओढ, ती अधीरता आणि त्या विश्वासाचा भारपण दिसतो. पण या वेळेस मी तिचा हात पकडून चालणार आहे. प्रेमात ती एकटी पडू नये म्हणून मी तिची सोबती होईन. तिला नेहमी योग्य मार्ग, दिशा दाखवत जाईन. अलीकडे सोहमचं घरी येणं वाढलं होतं. वैदेही बाहेरून सगळं शांत पाहत होती, पण आईचं मन सतत प्रश्न विचारायचं की खरंच हा मुलगा खरंच योग्य आहे का? की पुन्हा तिच्या आयुष्यात देखील मीच अनुभवलेले दुःख येणार तर नाही ना? एक दिवस सोहम रुचिराला घरी सोडण्यासाठी आला होता. तेव्हा त्यांच्यामध्ये खूप वेळ गप्पा सुरू होत्या. तेव्हा वैदेही खिडकीतून पाहत होती. दुसऱ्या दिवशी तिने सोहमला घरी बोलवलं आणि ती त्याच्यासोबत बोलू लागली की, सोहम, तू रुचिराच्या आयुष्यात आहेस हे तिने मान्य केले. तिने तुला आपला जोडीदार म्हणून निवडलं आहे. पण फक्त तिचं आयुष्य केवळ प्रेमात अडकून राहू नये हे मला खात्रीनं पाहायचं आहे. सोहम म्हणाला, माझं प्रेम म्हणजे तिचं स्वातंत्र्य, तिचं आयुष्य मी नाही बदलणार. पण तिच्या पंखांना पाठिंबा देईन. जेव्हा तिला माझी सोबत हवी असेल तेव्हा मी नेहमीच सोबत असेन. वैदेहीच्या डोळ्यातून अश्रू लपवत ती म्हणाली, जर हे खरं असेल तर मी तुझ्या प्रेमाला विरोध करणार नाही. पुढील काही वर्षांनी ती तिचं शिक्षण पूर्ण करणार होती आणि सोहम देखील स्थिर होणार होता. ते आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी पुढचं पाऊल टाकत होते. आणि एक दिवस दोघे, वैदेही व प्रमोदसमोर उभे राहिले. आई बाबा, आम्ही आयुष्यभरासाठी एकत्र राहू इच्छितो. हे ऐकून वैदेहीला एक वेगळी शांतता, एक वेगळा विश्वास जाणवला. कारण तिची मुलगी आता तिच्यासारखी घाबरून जगणारी नव्हती, तर विश्वासाने स्वतःच्या पंखांच्या जोरावर उडणार होती. त्यानंतर काही वर्षांनी वैदेही आणि प्रमोद यांनी जवळच्या लोकांच्या उपस्थितीमध्ये त्यांचं लग्न लावून दिलं. दोघांचे एकमेकांच्या डोळ्यातील अश्रू प्रेमाचे साक्षीदार होते. रुचिराच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली. लेकीच्या लग्नानंतर वैदेही भावनिक होऊन एका कोपऱ्यात बसलेली होती. प्रमोद तिच्याजवळ आला आणि म्हणाला, तुला आठवतं का, आपणही कधी काळी एकमेकांच्या अधुरेपणाला स्वीकारलं होतं. पण आता आपली मुलगी विश्वासाने व तिच्या जोडीदाराच्या साथीने तिने नवीन पाऊल टाकलं आहे. आपण तिच्या नेहमी सोबत असायला हवं.
आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.